श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले, तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस, परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले. तू शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही. तुला पश्चाताप झाला हेच पुरे. तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठींकडून कर्ज घेतले होते. ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले. या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला. हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला. श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळविले. तू या बैलाचा दाह संस्कार करून अन्नदान कर. तुझ्या वडिलाचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल. श्रीपादांच्या सांगण्यानुसार त्या ज्योतिषाने केले. श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राणरक्षण करू शकतात. श्रीपाद योगसंपन्न अवतार आहेत. त्यांना काहीच असाध्य नाही. उच्छ्वास निश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे. क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वाधिष्ठान मूलाधार चक्रात फिरवून वरून खाली खालून वर परिभ्रमण करतात. एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो. रात्र दिवसाच्या 1/3 वेळात 1000 क्रिया झाल्या तर केवळ 3 वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा 10 लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो. आनंद शर्माच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली. सकाळचे अहनिक आटोपून श्री आनंद शर्माचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरकडे निघालो.